सर्वसामान्य सरदाराच्या मागे उभं केल्यानंतर ज्याप्रमाणे छत्रपतींनी मराठी बाणा दाखवला होता ते सांगणारा महाराष्ट्राला मी आहे. तुम्ही याची उदाहरणं बघा. स्वराज्य रक्षक की धर्मरक्षक हे ज्यावेळेस ट्विस्ट आला त्यावेळेस स्वराज्य रक्षकच्या बाजूने अमोल मिटकरी उभा होता. आदरणीय दादांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची ही भूमिका घेतली होती. एक लक्षात घ्या, ज्या धन्याचं खावं त्या धन्याचं गावं. आमची लेखणी अशी होती की मेरी कलम इस तरह वाकिफ है मेरी जज्बातों से, मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है. कष्टाला सुद्धा पैलू पाडणारा एक राजकीय गुरु मार्गदर्शक, एक राजकीय बाप मला अजितदादांच्या रूपात दिसला. दिलेर खानाच्या गोटात संभाजी महाराज स्वतःहून गेले नव्हते, ते पाठवले गेले होते. म्हणजे त्यांना कोणी पाठवलं, कोणी शपथ घ्यायला लावली, 14ला न मागता भाजपला कोणी पाठिंबा दिला मला सांगा ना. तुम्ही एक अँकर म्हणून विचारत नव्हता, तुम्ही फुलेशाह आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या मनातलं मला सगळं विचारत होता. त्याच्यामुळे ही मुलाखत माझ्या जीवनातली चिरस्मरणीय मुलाखत आहे. मला असं वाटतं की पहिली आणि शेवटचा असा कोणतरी असेल की ज्यांनी माझी ही मुलाखत घेतली. मॅक्स महाराष्ट्राच्या या बेधडक मुलाखतीत मी गौरव मालक आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतोय. माझ्यासोबत महाराष्ट्रातला एक असा चेहरा आहे की तो चेहरा चळवळीतनं आला आणि मग प्रत्यक्ष राजकारणामध्ये गेला. राजकारणामध्ये सहसा असं होतं की राजकीय परंपरा किंवा राजकीय घराण्यातनं व्यक्ती पुढे येतात आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. पण माझ्यासोबत एका विचाराशी बांधील असलेला, त्या विचारावरती चळवळीत काम केलेला आणि त्यानंतर राजकारणात आलेला एक व्यक्ती आहे. त्यांच्याशी आज मी बेधडक बोलणार आहे. अजित पवार यांना जर कोणी बोललं काही की त्या व्यक्तीच्या शब्दांचे बाण सुटतात. अजित पवारांवर कोणी टीका केली तर बेधडक भूमिका होते. ओळखला असेल तुम्ही, अमोल मिटकरी माझ्यासोबत आहेत विधान परिषदेत. खूप स्वागत आहे. थँक्यू गौरवजी, खूप खूप आभार. तुम्ही इतक्या लांबून मला भेटायला आलात किंवा माझी मुलाखत घेताय. तुम्हाला आणि मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा. माझा पहिला प्रश्न असा आहे, अजित दादांवरचं हे प्रेम, एवढं आक्रमक प्रेम असा शब्द वापरला की त्यांना कोणी काय बोललं की डायरेक्ट अमोल मिटकरींचा बाणच फुटतो. हे प्रेम कधी निर्माण झालं? हे असं आहे की मी तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेलो आहे. माझ्याकडं अत्यंत तोकडी शेती आहे. आमच्या भागातला सर्वात शापित भाग म्हणजे खारपान पट्टा. त्या खारपान पट्ट्यामध्ये माझी 4 एकर शेती, माझे वडील वारलेले आहेत आणि 3 भाऊ आम्ही. आणि अशा वेळेस माझी वक्तृत्व कला महाराष्ट्रात झंझावात निर्माण करत होती. त्याचं कारण माझ्या वाणीचा, लेखणीचा आणि वक्तृत्वाचा बेस हा शिव, शाहू फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, जेधे जवळकर आणि म्हणजे जे काही क्रांतिकारी लेखक होऊन गेले, भगतसिंग असतील, अशफाकुल्ला असतील, यांचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे आमची लेखणी अशी होती की मेरी कलम इस तरह वाकिफ है मेरी जज्बातों से, मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है. त्याच्यामुळे इनकलाब तो डोक्यात सुरुवातपासून होता. आणि एकदा दादांनी मला हेरलं आणि हेरल्यानंतर मला म्हटलं तू पक्षात काम करशील का. आणि शारदा व्याख्यानमाला बारामतीमध्ये दादांना माझं भाषण आवडल्यानंतर त्यांनी स्वतः मला मुंबईला बोलून घेतलं. त्यानंतर मला शिवस्वराज्य यात्रेमध्ये संधी दिली कोल्हेंसोबत. त्यानंतर माझ्या महाराष्ट्रात मागच्या विधानसभेच्या वेळी भरपूर मोठ्या प्रमाणात सभा लागल्या. म्हणजे आदरणीय साहेबांच्या 72 सभा, माझ्या 69 सभा होत्या. मला स्पेशल विमान दिलं गेलं आणि त्याच्यानंतर दादांनी मला थेट विधान परिषदेवर आमदार केलं. ज्या राजकारणामध्ये आज कोट्यावधी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा विधान परिषद गाठता येत नाही, ती आदरणीय अजितदादांमुळं मला इतक्या सहज मिळाली. अर्थातच त्याच्या मागे माझे 20 वर्षाचे कष्ट आहेत, पण त्या कष्टाला सुद्धा पैलू पाडणारा एक राजकीय गुरु मार्गदर्शक, एक राजकीय बाप मला अजितदादांच्या रूपात दिसला. आज तुम्ही माझ्या घरी बसलात गौरवजी. हे घर अर्थातच भाड्याचं आहे. थोड्याच दिवसात जसं बिग बॉसच्या सूरज चव्हाणला दादांनी 2 गुंठे जागेवर घर बांधण्याचं कमिटमेंट करून त्या घराच्या बांधकामालाही सुरुवात केली, तो त्याच्या नवीन घरात दिवाळीपर्यंत जाणार असं दादांनी कनेरीला सांगितलं. तसा माझ्यासारखा आज तुम्ही या घरात बसलात. थोड्याच दिवसात मी माझ्या नवीन घरात जातोय. मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. दोघे चांगल्या शाळेत शिकतायत. आमच्या दिवाळ्या आता अलीकडे आनंदात व्हायला लागल्यात. पूर्वी तेवढं दिवाळीला घरात दाळदाणा नसायचा, पण अलीकडं 3-4 वर्षात आमदार झाल्यानंतर दादाच्या पुण्याईनं मला महाराष्ट्र विधिमंडळाचा पगार सुरू झाला. आणि मी मागेही सांगितलं एका चॅनलला की कोरोनाच्या काळात सुद्धा दादांनी मला माझ्या परिवाराची काळजी म्हणून, त्यावेळेस हेमंत टकले कोषाध्यक्ष होते पक्षाचे, त्यांच्या माध्यमातून दर महिन्याला माझ्या परिवाराला कोरोनात जगवण्याकरता दादांनी 50,000 पाठवले. याचा अर्थ असा की एखादा व्यक्ती जो अत्यंत सामान्य कुटुंबातला, या शापित भागात ज्याची शेती आहे, तशा व्यक्तीत 4 एकरावर 3 भाऊ जिथं उदरनिर्वाह करतायत, अशा एखाद्या व्यक्तीला थेट आमदार बनवणं ही कला फक्त दादांनी करून दाखवली. त्यामुळे दादा हे माझ्यासाठी देव आहेत. आणि माझ्या दैवतावर कोणीही बोललं
तर त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी माझ्या लेखण्या आणि माझ्या वाण्या सुटून पडतात. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर मला मी फार मला म्हणजे तुमचा हा प्रश्न खूप अभिमानास्पद वाटला, की दादा म्हणजे आता शेवटी विठ्ठलावर कोणी बोललं तर तुकाराम महाराज जसे पेटून उठायचे, किंवा शाहू राजांवर कोणी बोललं तर बाबासाहेब आंबेडकरांची जी भावना असायची, किंवा बाबासाहेबांबद्दल कोणी बोललं तर वामनदादा कर्डकांची जी भावना असायची, तशी माझी अजितदादांप्रती आहे. कारण तुकोबाचा अभंग आहे, देवा तुझ्या नावावरी आम्ही करू जागीरदारी. अजितदादांच्या नावावर जागीरदारी करायला मला मिळते. काल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत मी स्टेज शेअर केला अजितदादांमुळे. मागच्या महिन्यामध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार घेतला. ही सुद्धा अजितदादांची पुण्य आहे. त्यामुळे माझ्या देवावर कोणी बोललं तर माझे बाण सुटतात. हे झालं अजितदादांच्या प्रेमाबद्दल. पण अमोल मिटकरींना मी ज्या पद्धतीने ओळखतो, एका वैचारिक बांधिलकीमुळे तुम्ही राजकारणात प्रवेश घेतला. तुमची वैचारिक बांधिलकी होती शाहू फुले आंबेडकर चळवळ प्रामुख्यानं. करेक्ट. असं काय झालं अमोलजी, म्हणजे तुमचे चाहते पण असं विचारतात की अमोल मिटकरींनी विचारांशी तडजोड केली, ते भाजपसोबत गेले? एक लक्षात घ्या, हा प्रश्न बरेचदा लोकांना येतो. माझं असं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरेंचे वडील जे होते प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. नंतर बाळासाहेब आंबेडकरांनी त्याची बाळासाहेब ठाकरेंनी त्याची मुहूर्त मिळवली. आणि त्याच्यानंतर अनेक भाषणं बाळासाहेब ठाकरेंची अशी होती की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जाण्याचं काम पडेल त्या दिवशी मी शिवसेना नावाचं माझं दुकान बंद करेल. आज काय, आज उद्धवजी स्वतः पंजा नावाच्या चिन्हाचा प्रचार प्रसार करतायत. आज आदित्य ठाकरे काँग्रेसचा प्रचार करायला लागलेत. म्हणजे इथं जर ते एकत्र येऊ शकतात तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र, म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल अशी परिस्थिती नसतानाही ते एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. मग ते जर तत्वाशी तडजोड करू शकतात, प्रबोधनकारांचे नातू म्हणजे फुलेशाह आंबेडकरांनंतर मी प्रबोधनकार ठाकरेंना मानतो, त्यांचे नातू जर तत्वाशी तडजोड करू शकतात. मी काही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही. मी माझ्या नेत्यांनी, ज्या नेत्याला मी माझा देव मानतो त्या नेत्यांनी जर कोणता निर्णय घेतला असेल आणि तो जर राज्याच्या हिताचा असेल तर त्या नेत्यासोबत कुठल्याही संघर्षामध्ये सहभागी होणं ही माझं शेतकऱ्याचा धर्म आहे. मुळात प्रश्न हा नाहीच आहे की त्यांनी केलं, त्यांनी विचारधारा सोडल्या, तो त्यांना आम्ही विचारूच. त्यांनी तसं केलं म्हणून अमोलजींनी हे करावं, हे कोणत्या तत्वात बसतं? एक लक्षात घ्या, ज्या धन्याचं खावं त्या धन्याचं गावं. अजितदादांमुळं मी कोण्या सुखात नांदतो हे तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं. दादांचा निर्णय समजा मी अमान्य केला असता, कारण हा निर्णय घेण्याच्या पूर्वी मला आठवतं मी लातूरला विक्रम काळेंच्या वाढदिवसाला होतो. त्या दिवशी दादांनी मला स्वतः देवगिरीला बोलून घेतलं होतं, माझ्यासोबत कोल्हेंनाही बोलून घेतलं होतं आणि माझ्यासोबत अतुल बेनके होते. असे 3 आमदार आणि बनसोडे, 4 जण आम्ही त्या ठिकाणी होतो. प्रश्न असा आहे की माझ्यापेक्षा सिनियर आणि तत्ववेत्ते, माझ्यापेक्षा तत्ववेत्ते मी तर दिलीप वळसे पाटील आहेत, फुलेशाह आंबेडकरांचा विचार मांडणारे छगन भुजबळ साहेब आहेत. ही लोक जर दादांसोबत जाण्याचा का निर्णय घेतात? कारण तो निर्णय एकट्या दादांचा नव्हता, तो निर्णय सर्वांचा निर्णय होता. आणि मला माहित आहे, तुमच्या प्रश्नाला मी थोडी बगल देऊन दुसरं उत्तर सांगतो. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असे एकमेव नेते आहेत, एकमेव नेते की जे आमच्यासारख्या फाटक्या माणसाला रिस्पेक्ट देऊन त्याच्या सुखादुःखाचं, इतकंच काय आमचा वाढदिवस असला तरी फोन करतात. आम्हाला आमचे सख्खे सोयरे कधी फोन करत नाहीत. कोरोनाच्या काळात आमच्या आत्या असतील, मावश्या असतील, मामा असतील, त्यांनी जगलो का मेलो आम्हाला विचारलं नाही. माझी तर बायको 4 महिन्याची प्रेग्नंट होती त्यावेळेस. अशा वेळेस दादा फोन करून विचारतात घरी सगळं ठीक आहे का. हे दादांची दानत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी आहे ती दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले 1-2 मोजकी लोक सोडली तर तिकडे, आता मी तिकडे गेलो असतो ना तुतारीकडे, कोण सन्मान करतं माझा तिकडं? कोणी माझ्याशी आयुष्य का पवार साहेबांशी तर काही माझा जास्त प्रसंग आलाच नाही. पवार साहेबांना मी ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी एकदा भेटलो आणि त्याच्यानंतर माझं वाय.बी. चव्हाण सेंटरला ज्यावेळेस शिंदे साहेबांचे 40 आमदार निघून गेले त्या रात्री मी साहेबांना भेटलो. असे 2-4 प्रसंग आहेत. माझा काही साहेबांशी जास्त संपर्क आलेला नाही. पण त्यांच्या व्यतिरिक्त जी फळी आहे त्यांनी कधी आम्हाला जीवच नाही लावला. मी तुम्हाला उदाहरण देतो. आमच्यासोबत जास्तीत जास्त तिरस्कार भावनेनं वागणारा माणूस म्हणजे रोहित पवार. जो व्यक्ती कधीही आम्हाला एकतर आमच्या जातीचा दोष असावा किंवा आम्ही बहुजन समाजात जन्माला आलो हे आमचं करंटेपण असावं किंवा आम्ही सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालो नाही हे आमचं दुर्दैव असावं. रोहित पवार असेल, तुमचे कोल्हे असतील, या लोकांनी कधी आम्हाला सन्मानाची तिकडे वागणूक नाही दिली. त्याच्यामुळे तिकडे जाऊन तरी काय, तिकडे अपमानाचेच घोट पचवायचे होते मला. त्याच्यापेक्षा बाबा ज्या नेत्यानं आपल्याला आमदार केले त्या नेत्याशी प्रामाणिक राहायचं. कारण तिथं आपल्याला मान, एक वेळ तुम्हाला मी सांगतो 2 वेळचं खायला नसलं चाललं, पण तुम्हाला जर इज्जत आणि मान सन्मान भेटत नसेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साक्षी आहे.
की अरे साला औरंगजेब असेल त्याच्या भागातला तो शहनशाह, पण एखाद्या सर्वसामान्य सरदाराच्या मागे उभं केल्यानंतर ज्याप्रमाणे छत्रपतींनी मराठी बाणा दाखवला होता ते सांगणारा महाराष्ट्राला मी आहे. त्याच्यामुळे तिकडे जयंत पाटील साहेबांचा अपवाद जर सोडला तर बाकी सर्वच आमचा तिरस्कार करणारे होते. कोणी आमच्याशी प्रेमानं वागलं नाही, मायेनं वागलं नाही. बाकी एक अनिल देशमुख साहेब ज्यांनी मला पहिल्यांदा अभिनंदन केलं होतं. बाकी इकडं तुम्ही झिरवाळ साहेबांशी कधी बोलू शकता, इकडं वळसे पाटलांशी कधी बोलू शकता, धनंजय मुंडे साहेबांशी कधी बोलू शकता. या लोकांनी आम्हाला जीव लावलाय. त्याच्यामुळे ज्या घरात आपल्याला मान सन्मान आहे ते घर फाटकं का असू देत पण आपल्या स्वाभिमानाचं आहे. त्याच्यामुळे त्या लोकांना, जे लोक माझ्या चळवळीनं प्रेम करतात, ते फार बोलतात माझ्याबद्दल, मला ट्रोलही करतात, मला शिव्याही देतात, पण मी असं एकटं केलं नाही. अनेक लोक आहेत की ज्यांच्या नेतृत्वात मी संभाजी ब्रिगेडमध्ये काम केलं, त्यांनी काँग्रेसचाही प्रचार केला वेळ पडला तर. ज्यांनी आयुष्यभर ब्राह्मण समाजाला शिव्या घातल्या त्यांनी मोहन जोशींचाही प्रचार केला. हे पण झालं ना. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मी जे केलं ते माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटलं. मला हे माहीत होतं की माझं भविष्य, माझ्या लेकरा बाळांचं भविष्य अजितदादा पवार या व्यक्तीच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहे. दुसऱ्याची कोणाचीही दानत तशी महाराष्ट्रात नाही. बाकी लोक काय म्हणतात त्याचा मी विचार करत नाही. आणि जे लोक चळवळ बिळवळच्या गप्पा हाणतात ते फक्त फुले शाहू आंबेडकर नाव घेऊ शकतात. शाहू महाराजांचं नाव घेऊन जगणारे अनेक चळवळीवादी दाखवतो, पण ज्यावेळेस त्यांना माहीत पडतं की हा शूद्र जातीचा आहे त्यावेळेस ते कसे दूर लोटतात हे मी अनुभवलंय. का शाहूराजांवर पुस्तकं लिहायची, बाबासाहेबांवर पुस्तकं लिहायची, शिवाजी महाराजांवर पुस्तकं लिहायची, व्याख्यानं द्यायची, पण प्रत्यक्षात आपला माणूस आमदार झालेला अनेक लोकांना खपलं नाही. त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. माझा नेता, माझा दादा आणि माझा पक्ष हा फक्त आणि फक्त अजितदादा आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी मी सहमत आहे. मला माहिती आहे अमोल मिटकरी थेट बोलतात, स्पष्ट बोलतात. अमोलजी मला खरं उत्तर द्या, जेव्हा अजितदादांनी ही भूमिका घेतली तेव्हा एक वैचारिक आपली भूमिका वेगळी असते आणि वैचारिक भूमिका बदलते. यावेळी अमोल मिटकरींच्या मनात नेमकं होतं काय? खरं उत्तर द्या. तुम्ही गेलात ते झालं, तुम्ही पक्षाची प्रामाणिक राहिलात ते मान्य करू, खरं उत्तर. मी दादाला ज्या वेळेस सकाळचा शपथविधी झाला होता, देवेंद्रजींसोबत दादांनी जे कमी तासाचं सरकार स्थापन केलं, त्या दिवशी प्रेमकोट बंगल्याला मी स्वतः जाऊन भेटलेला माणूस आहे. आणि मी त्यांना विनंती केली होती की मागच्या विधानसभेच्या वेळी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि त्या विचारधारेच्या विरुद्ध प्रचार केला. आता आपण तिथं जाणं म्हणजे आपली सिंपती समजून जाईल. पुढं ते सरकार कोसळलं तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती, मी त्यावर भाष्य करणार नाही. पण जी सिंपती दादांनी काय तो एकट्याने निर्णय घेतला नव्हता. मी त्या दिवशी ट्विट केलं होतं की दिलेर खानाच्या गोटात संभाजी महाराज स्वतःहून गेले नव्हते, ते पाठवले गेले होते. म्हणजे त्यांना कोणी पाठवलं, कोणी शपथ घ्यायला लावली, 14ला न मागता भाजपला कोणी पाठिंबा दिला मला सांगा ना. आदरणीय पवार साहेबांनी 2014चं ज्यावेळेस सरकार बनणार होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने कुठं पाठिंबा मागितला नव्हता, तरी साहेबांनी बाहेरून पाठिंबा दिला ना. येस ऑर नो दिला का नाही? अलीकडे नागालँडच्या निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सत्तेत सहभागी होण्याकरता भाजपला पाठिंबा द्या हे आमच्या तिथल्या निवडून आलेल्या लोकांना आदरणीय साहेबांनीच सांगितलं. त्याच्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात नेहमी दादाला उभं करणं, आणि ज्या वेळेस तुम्ही म्हणता हा निर्णय झाला, अर्थातच त्या निर्णयाच्या जसा मी मागच्या विरोधात होतो तसं याही वेळी विरोधात होतो. मला लातूरून बोलावल्यानंतर दादांनी बसून स्पष्ट सांगितलं की राज्याला जर स्थिर सरकार द्यायचं असेल तर आपण केंद्रात जे सरकार आहे त्या सरकारसोबत आपण महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन केलं पाहिजे. मी असा निर्णय घेतोय, तुला जे योग्य वाटते ते तू कर. मग मी सांगितलं की दादा मी विधिमंडळाचा सदस्यच तुमच्यामुळे आहे, त्याच्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला सर्वतोपरी मान्य असेल. आणि मी ज्या वेळेस विरोधात होतो त्यावेळेस रोहित पवार समर्थनात होता. या रोहित पवारनी YB चव्हाण सेंटरला त्याला सांगा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी हे म्हटलं होतं. त्यावेळेस आदिती तटकरे तिथे होत्या, त्यावेळेस सुनील भुसारा तिथे होते, त्यावेळेस प्राजक्त तनपुरे होते, त्यावेळेस इंद्रनील नाईक होते, देवेंद्र भुयार, असे आम्ही सर्व तरुण फळीचे आमदार होतो. त्यावेळेस या रोहित पवारनी पवार साहेबांना सांगितलं की साहेब काही करा, पण शिंदेची गेली असतील तर जाऊ द्या, पण आपण भारतीय जनता पार्टी सोबत गेलो पाहिजे. त्यावेळेस माझा विरोध होता. पण ज्यावेळेस दादांनी निर्णय म्हणजे रोहित पवारनी म्हटलं तर ते ब्रह्मवाक्य, आणि दादांनी काही केलं तर ती चूक. परवाच्या दिवशी आदरणीय साहेबांचं एक स्टेटमेंट आहे की आता नवीन तरुणांना बारामतीत संधी द्यायला पाहिजे कारण जुन्या लोकांचं आता वय झालंय. मग हा नियम आदरणीय साहेबांनी जयंत पाटील साहेबांबद्दल लागू करावा, हाच नियम त्यांनी अनिल देशमुख साहेबांबद्दल लागू करावा. स्वतःबद्दल करावा असं नाही का वाटत? सर्वांबद्दल करावा. आणि अजितदादांचं म्हणणं काय होतं की तुम्ही आता वडील आहात, तुम्ही आता शेवटी मुलाचं काम असतं की आता तुम्ही थोडंसं थांबा, आम्हाला करू द्या, आमच्या वाटल्यास कान धरून चुकलं तर काही सांगा. हीच दादांची प्रामाणिक भूमिका होती. त्याच्यामुळे
ह्या सगळ्या गोष्टीची जर तुम्ही हे केलं, माझा तत्वाशी विरोध आहे का, तर नक्कीच विरोध आहे. भारतीय जनता पार्टीची माझी विचारधारा विरोधातली आहे का, तर 1001% विरोधातली आहे. तुम्ही याची उदाहरणं बघा. स्वराज्य रक्षक की धर्मरक्षक हे ज्यावेळेस ट्विस्ट आला त्यावेळेस स्वराज्य रक्षकच्या बाजूने अमोल मिटकरी उभा होता. आदरणीय दादांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची ही भूमिका घेतली होती. किंवा अलीकडच्या काळामध्ये रामगिरी बाबांनी एक वादग्रस्त वक्तव्य मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंबद्दल केलं. त्यावेळेस सुद्धा मी हे नाही बघितलं की मी भारतीय जनता पार्टी सोबत आहे. मी तिथं स्पष्ट भूमिका मांडली की रामगिरी बाबांसारखे विध्वंस निर्माण करणाऱ्या माणसांना जेलात टाकलं पाहिजे. ही आमची भूमिका कायम आहे. आम्ही तत्वाशी तडजोड केली नाही. एक मिनिट गौरवजी, भारतीय जनता पार्टीने कधी आम्हाला असं सांगितलं नाही की आमची विचारधारा आम्ही तुमच्यावर लादतोय RSSची, किंवा आम्ही त्यांना असं म्हटलं नाही की आमचा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही तुमच्यावर लादतोय. त्याच्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दोन्ही माणसं पंडित नेहरूंच्या काळामध्ये त्या मंत्रिमंडळात होती ना. श्यामाप्रसादांची विचारधारा वेगळी, बाबासाहेबांची विचारधारा वेगळी. ठीक आहे, आलं लक्षात. समय संमत आहे. हा झाला विचारधारेचा भाग. पण पंतप्रधान 2-3 दिवसाआधी तुम्ही सरकारमध्ये सहभागी झालात त्याच्या आधी असं म्हणाले की शरद पवार यांच्या पार्टीमध्ये 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आहे. दुसऱ्या दिवशी त्यातला एक गट त्यांच्यासोबत जाता. याला काय म्हणायचं अमोलजी? म्हणजे सामान्य मतदारांनी काय विचार करायचा? एक लक्षात घ्या, मतदार हा सामान्य नसतो आणि तो काही एवढा हुदखोळा नसतो. मतदार हा हुशार असतो, सजग असतो. नवाब भाईंवर आता आरोप झाले, अजितदादांवर 70,000 कोटी घोटाळ्याचे आरोप झाले. त्यावेळेसचं राज्याचं बजेटच 7,000 कोटीचं, पण घोटाळा लावला 70,000 कोटीचा. आता ठीक आहे, मोदीजींनी, आता मी समजा महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या सोबत असताना आम्ही 100% आजही मी समजा तुतारीत असतो तर मी भाजप विरुद्ध बोललोच असतो. तसं मोदीजींच्या विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी होतीच नाही इथे आल्यानंतर. त्याच्यामुळे आता कोणावर टार्गेट करावं होतं? अजितदादा, पवार साहेब हे टार्गेट करणारी चेहरे महाराष्ट्रात ठरलेले आहेत, म्हणजे विरोधी पक्षाचे. म्हणजे मध्यंतरी मोदीजी आले, भटकती आत्माचा शब्द वापरला. अलीकडे सदाभाऊ खोतांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. मी विरोध केला त्या गोष्टीचा, अर्थात अजितदादांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध केलाय. प्रश्न असा आहे की 70,000 कोटीचा आरोप झाला, पण त्या आरोपात काही तथ्यच नाही. शिखर बँक घोटाळ्याचा आरोप झाला दादांवर. काल काय पाठवलं कोर्टाकडे पोलिसांनी की जो याचिका करता आहे त्यांनी याचिका याविरुद्ध केलेलीच नाही, त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी. म्हणजे एखाद्या गोष्टीत जसं नवाब भाईंवर आरोप लावले दाऊद सोबत संबंधाचे, पण त्याचा पुरावा काय तर कोणीच देऊन न राहिलं. त्याच्यामुळे मोदीजींनी वक्तव्य केलं असेल, पण त्या वक्तव्यात काही तथ्य असलं पाहिजे. म्हणून हे कोणी म्हणूच नाही की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजितदादांना मोदीजींनी पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीसोबत प्रवेश करून दिला. हे आमच्या विरोधकांनी सोडलेल्या कंड्या आहेत, याच्यामध्ये तथ्य नाही. शेवटी तो मोदीजींनी आणि पक्षांनी ठरवलेला निर्णय होता. आणि त्याच भारतीय जनता पार्टीच्या पक्षासोबत गेल्यानंतर 10 कॅबिनेट पदं आम्हाला ठरली होती. 10वी जागा खाली होती. ते जयंत पाटील साहेब किंवा अनिल देशमुख साहेब या दोनपैकी एक जण तिथं विराजमान करायचं होतं. पण नवाब मलिक आणि साहेबांच्या आणि अनिल देशमुख साहेबांच्या नावाला तीव्र विरोध भारतीय जनता पार्टीचा होता. अनिल देशमुख साहेबांची मागणी गृहमंत्री पदाची होती, पण देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांच्या मनसुख हिरेन प्रकरणामध्ये एवढे आरोप झालेत त्यांच्यावर, त्यांनाच परत सत्तेमध्ये आम्ही गृहमंत्री केलं, तर भारतीय जनता पार्टीची प्रतिमा का राहणार? त्यामुळे जयंत पाटलासाठी भूमिका चांगली ठाम मांडू नाही शकलात तिथे कुठे भाजपकडे की नाही असं हे झालं पाहिजे? नाही, नवाब भाईंची भूमिका मांडली ना, एव्ही फॉर्म दिले ना त्यांना मानपूर शिवाजीनगरचा. सना मलिकांना आम्ही लढवतो आहोत ना तिथे अणुशक्तीनगर मधून. राहिला अनिल देशमुख साहेबांचा प्रश्न, ते का नाहीत सोबत आज? त्यांना गृह खातं नाही दिलं म्हणून ते आमच्या सोबत नाहीत, म्हणून ते तुतारीकडे आहेत. राहिला जयंत पाटील साहेबांचा प्रश्न, तुम्ही निवडणूक होऊ द्या, तुम्हाला जयंत पाटील साहेब आमच्या सोबत दिसतील. आता निवडणुकीचं घोडा मैदान काही जास्त दूर नाही आहे. जयंत पाटील साहेब तुम्हाला आमच्या सोबत दिसतील. ठीक आहे, हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे विधान. अमोलजी, आपण हे सगळं बाजूला ठेवू राजकारण. तुम्ही एका सामान्य घरातनं आलात, मला आताही कल्पना आहे तुम्ही कोणत्या चळवळीतनं आलात. हे सगळं पाहताना, या राजकारण्यांकडे सगळं पाहताना एक व्यक्ती म्हणून काय वाटतं, म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण खरंच समाजाच्या हिताचं आहे सध्या? एक लक्षात घ्या, हे काही आजच 2024 आलं अचानक हे गढूळ झालंय किंवा गढूळ करण्याचा कोणी प्रयत्न करते असं अजिबात नाही. काल परत्वे म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापन केल्यानंतर मग वसंतदादाचं सरकार, नंतर अनेक वर्ष पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, मुंडे साहेबांचे विलासरावांचे संबंध सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे, मैत्रीपूर्ण संबंध होते. पण अलीकडच्या काळामध्ये विधान परिषद नावाचं जे सर्वोच्च सभागृह महाराष्ट्र विधिमंडळाचं आहे
त्या सभागृहामध्ये पत्रकारिता असेल, त्या तुमचं साहित्य असेल, कला, क्रीडा या गोष्टीला महत्त्व दिलं जातं, किंवा पक्षाकडून एखादी वैचारिक व्यक्ती त्या ठिकाणी पाठवली जाते. अगदी नाधो महानोर तिथे गेले होते, रामदास फुटाणे काही दिवस राहिले तिथं, गडकरी साहेब त्या सभागृहाचे सदस्य होते. पण अलीकडच्या काळामध्ये 2-4 नावं अशी आहेत की जी बेभान सुटतात. त्याच्यामुळे काय होतं की सदाभाऊ खोत आता रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष आहेत. मला सांगा, वडिलासारखा असणारा व्यक्ती आणि 50 वर्ष संसदीय राजकारण ज्यांनी कोळून प्याले तशा आदरणीय पवार साहेबांबद्दल इतक्या खालच्या भाषेत टीका, हे त्या सभागृहाला तरी शोभतं का? म्हणजे त्या पदाची गरिमा घालवताय तुम्ही. मग आता असं होतं की ते तिकडून तसं बोलले की आमचे बाण सुटणं साहजिक आहे, की तुम्ही एखाद्याच्या बद्दल इतक्या खालच्या पातळीवर बोलता. त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये माझ्यासारखा जो नवीन सदस्य आता विधिमंडळात आहे, तर हे गोष्ट दिसतं का संगमनेरला आता सुजय विखेच्या स्टेजवर ते देशमुख नावाचे वृद्ध गृहस्थ ज्याप्रमाणे बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल, जयश्री थोरातांबद्दल बोलले, ते अत्यंत चुकीचं होतं. त्याचं कोणी समर्थन करत नाही. त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये हे वातावरण गढूळ करण्याचं काही लोकांकडून काम होतंय. पण याचा अर्थ ते गढूळ होणाऱ्या पाण्यामध्ये आपण तुरटीचा खळा टाकू नये असं होत नाही. आपण आपली तुरटी शिवशाहू फुले आंबेडकर विचाराची ठेवावी आणि लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे. हल्ली ना वॉशिंग पावडरला फार महत्व आलंय. म्हणजे जी 10 रुपयात दुकानात सामान्य माणूस घेतो ना, त्याची प्रचंड चर्चा आहे. म्हणजे तिकडे गेले की वॉशिंग पावडर मध्ये मस्तपैकी स्वच्छ होतो असं म्हणतात बा विरोधक. काय आता तुम्हाला तर तुम्ही खतरनाक. मी पण म्हणायचो ना, मग आता तिकडे काय झालं? आता तिकडे आहे का नाही पावडर? तिकडे गेले तुम्ही, दिसते का तुम्हाला powder? असं आहे की तुम्ही माझ्यावर समजा एखादा आरोप केला की मी 10 लाखाचा आरोप माझ्यावर पण झाले भाग नाही. पण ते आरोप सिद्ध पण झाले पाहिजे. विरोधात बोलणं हे आता तुम्ही मला सांगा, हा प्रश्न तुम्ही माझ्यापेक्षा हर्षवर्धन पाटलाला विचारायला पाहिजे. हर्षवर्धन पाटलाचं स्टेटमेंट काय होतं की मला आता भाजपमध्ये गेल्यानंतर शांत झोप लागते, होतं हर्षवर्धन पाटलाचं स्टेटमेंट होतं. मग तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये राहिलात, तुम्हाला सहकार खात्याचं मोठं पद दिलं तरी तुम्ही समाधानी नाही, पण तुमच्या लेकरांसाठी तुम्ही परत विधानसभेमध्ये तुतारीत पक्षात गेलात. म्हणजे अशी जी काही दलबदलू लोक आहेत, अशी जे काही आयाराम गयाराम आहेत, त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. भारतीय जनता पार्टी या पक्षाची एक वेगळी विचारधारा आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही विरोधकांकडून, आम्ही विरोधी पक्षात असताना असं साधारणपणे एक काय म्हणतात त्याला, एक कंटेन असायचा, कंटेन की आता काय करायचं, हे तर वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यावर हे तांदळासारखे स्वच्छ होतात, हे बोलायचं. मग मी बोलो, आणखी ते रमेश दादा पाटील बोलत, असे 8-10 जण बोलायचो आम्ही की वॉशिंग मशीन आहे तुम्हारे पास, वॉशिंग मशीन आहे तुम्हारे पास. पण हे काय, सगळ्या वॉशिंग पावडरला जेवढं महत्व होतं, आताच्या काळामध्ये डायरेक्ट वॉशिंग मशीनपेक्षा आधुनिक टेक्नॉलॉजी निघालेल्या आहेत. त्याच्यामुळे धुतल्यात आणि भ्रष्ट झाले. आणि कोण, मला सांगा ना, है कौन दुनिया में ना पाप किया जिसने. आणि याच्यावर एक चांगला शेर आहे गालिबचा की जे लोक 70,000 भ्रष्टाचाराचे आरोप करतात, जितेंद्र आव्हाडांसारखा माणूस वॉशिंग मशीन बद्दल बोलायला लागलेत. ज्या माणसांनी गृहनिर्माण खातं असताना काय काय कबाळे केले ते त्यांनाच माहित आहे. ते लोक आता अजितदादांवर एकेरी भाषेमध्ये, म्हणजे अजितदादांचा आबांबद्दल बोलल्यानंतर सर्वांना वाईट वाटलं, अर्थातच ठीक आहे वाटलं. पण दादांच्या वडिलांबद्दल ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड बोलले की वो मर्द का बच्चा होगा, तो आम्हाला वाईट नाही वाटणार? ज्या माणसासोबत तुम्ही राहिलात, ज्या माणसाच्या ताटातलं खाल्लात, त्याबद्दल बोलता. याच्यावर एक शेर आहे, शेर असा आहे, आव्हाडांबद्दलच आहे तो की बाबा मेरी कोई खता तो साबित कर. म्हणजे मेरी म्हणजे आमची सगळी आली त्या दादांपासून. बुरा हूं बुरा साबित कर, तुझे चाहा है कितना तू क्या जाने, चल मैं बेवफा सही, तू वफा तो साबित कर. अरे आम्हाला बेवफा म्हणणाऱ्यांनी स्वतः किती वफादार आहेत हे एकदा सांगावं. ऐका ना, अमोल मिटकर एक उत्तम बॅट्समन आहेत, मला माहिती आहे. ते गुगलीवरती शॉट मारतात. मला स्पेसिफिक उत्तर हवं आहे अमोलजी. काय प्रश्न आहे तिकडे गेल्यावरती तुम्हाला आता ती वॉशिंग मशीन जाणवते का? मुळात ती आहे का? आता अमोल मिटकरींचं मत, थेट उत्तर हवं. मुळात तशी वॉशिंग मशीन मला तरी दिसली नाही, हे थेट उत्तर आहे. आधी कशी दिसत? आम्हाला कंटेंट दिला जायचा की तुम्ही हे बोला, तुम्ही डॅमेज करा. राजकारणामध्ये विचारधारा काही नसते, कंटेंट वर सगळं चालतं. ऑफकोर्स तुतारीला कंटेंट दिलंय, तुतारी गटाकडून तुतारी गटाला कंटेंट आहे की तुम्ही बारामतीमध्ये गेले तर अजितदादांबद्दल मलिदा गँग हा शब्द वापरा. बघा तो कंटेंट ते वापरतायत की नाही. त्याच्यामुळे कंटेंट दिलं जातं विरोधी पक्षात असताना. ते कंटेंट असं असतं की तुम्ही रुलिंग वाल्यांना डॅमेज करा. हे सामान्य जनतेने लक्षात घेतलं पाहिजे बरं का. म्हणजे राज्यकर्ते, आपण ज्या कार्यकर्ते भांडतो ना, त्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता अमोलजीने डायरेक्ट सांगितलं की ते जे बोलतात ते सगळं कंटेंट असतं. आता माझा शेवटचा एक प्रश्न आहे,
कसं बघता महाराष्ट्रातलं आगामी वाटचाल, कोणाची हवा, काय वाटतं? एक व्यक्ती म्हणून सांगा, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सांगू नका, एक व्यक्ती म्हणून तुम्ही अभ्यासू आहात, कसं चित्र काय बघताय महाराष्ट्रामध्ये? गौरवजी, मी महाराष्ट्राचा ग्रामीण भाग फिरणारा आणि फिरलेला माणूस आहे. लोकसभेपर्यंत ज्या पद्धतीनं महायुतीच्या बाबतीत असंतोष होता, तो आता विधानसभेच्या वेळी नाही आहे. हे तुम्ही फिरतात, तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव येत असेल. लोकसभेच्या निकालात आणि म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये 0.5 काही टक्क्याचा फरक आहे. म्हणजे निकालाचा जो रेशो आहे त्याच्यामुळे 0.5% त्यांच्या काही सीट आल्या, म्हणजे लोकसभेमध्ये, म्हणजे महायुतीच्या. त्या तुलनेमध्ये आम्हाला त्याचा सेटबॅक बसला, कारण फेक नेरेटिव्ह सेट झाला होता. पण 2 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी काही मेहनत घेतली, त्यामधली सर्वात गेम चेंजर भूमिका राहणार आहे आमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. काल परवापर्यंत काँग्रेसने किती टीका केल्या. आदरणीय सुप्रियाताईंनी काय म्हटलं की 8,000 कोटीचं कर्ज झालंय महाराष्ट्र, कुठून देणार, हे लबाड बंद करतील योजना. संजय राऊत साहेबांनी तर सामनामध्ये छापून आणलंय ते अधिकृत. आज त्यांचा जाहीरनामा प्रकाशित झाला, मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धवजींनी केला. ते काय म्हणतायत की आम्ही सत्तेमध्ये आलो तर 3,000 रुपये तुम्हाला देऊ. म्हणजे एक ते तुम्ही मान्य करतायत की लाडकी बहीण योजना हे सरकार परत सत्तेमध्ये आलं तर बंद पडणार नाही. लाडकी बहीण योजनेचा गौरवजी एक महत्वाचा फायदा, दिवाळीच्या तोंडावर भाऊबीजेच्या अगोदर 7,500 रुपये 3 महिन्याचे महिलांच्या अकाउंटमध्ये. महागाई आहे ना दुसरीकडे अमोल. ऐका ना माझा प्रश्न पूर्ण, त्याचं उत्तर होऊ द्या. महागाई आहे, सिलेंडर महाग झालं, पण 3 सिलेंडर मोफतची योजना सरकारची आहे. 7,500 रुपये तुमच्या माझ्यासारख्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कदाचित श्रीमंत लोकांसाठी ते महत्वाचे नाहीत, पण गरीब लोकांसाठी 7,500 खूप महत्वाचे आहेत. आला प्रश्न महागाईचा. आपण ज्या भागात आता बसलेले आहात तो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याचा भाग आहे. सोयाबीनला जर एकरी 5,000 रुपये खर्च येत असेल तर सोयाबीनचा भाव कमीत कमी 8,000 आला पाहिजे, तर शेतकऱ्याला तो परवडेल. पण 5,000 खर्च येतो आणि 3,500 रुपये भाव आहे. खरेदी केंद्र सुरू व्हायला पाहिजे होती, ती पण झाली नाहीत. हा 100% कॉटन बेल्ट आहे ज्या भागात तुम्ही बसलात, इथं टेक्सटाईल हब उभं व्हायला पाहिजे. किंवा आज कापसाला एकरी 10,000 रुपये खर्च आहे, पण भाव 7,000 रुपये आहे. तो भाव 15,000 व्हावा जो 2014ला होता. ही शेतकरी म्हणून आमची अपेक्षा आहे. मग सरकारने काय केलं? सरकारने 5,000 रुपये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला अनुदान दिलं. सरकारने शेतकऱ्यांची वीज मोफत केली. मागचे बिल तुम्ही भरू नका, 0 बिलाचे बिल आहेत माझ्याकडे, 0 रुपये, आणि पुढे तुम्हाला बिल येणार नाही. तशा पद्धतीने 3 गॅस सिलेंडरची योजना आणि तशा पद्धतीने लाडकी बहीण योजना, ह्या 4 योजना इतक्या महत्वाच्या सामान्य लोकांसाठी आहेत. ठीक आहे, एक भाग मी मानू शकतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट ड्युटीमुळे सोयाबीन तेलाचे भाव वाढले, खाद्यतेलाचे भाव वाढले, हा महागाईचा बडगा आहेच. पण त्या महागाईच्या बडग्यामध्ये काही ना काही प्रमाणात दिलासा देण्याचा जो प्रयत्न या सरकारकडून अलीकडच्या 2 महिन्यात झाला, त्यामुळे विधानसभेचं चित्र हे निश्चित वेगळं आहे. महायुती परत सत्तेत येईल ही 100% काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. आणि त्याच्यामुळे तिन्ही पक्षांनी मेहनत घेतली. मी अजितदादांसोबत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होतो. लाडकी बहीण योजना तुम्ही गुगलवर टाका, अजितदादांची लाडकी बहीण, तुम्हाला अख्खी योजना दिसेल त्याच्यामध्ये. म्हणजे इतकी ती लोकप्रिय झाली. जशी शिवराज सिंग चौहानांनी लाडली बहीण इथं प्रसिद्ध मध्य प्रदेशमध्ये आहे किंवा झारखंडमध्ये तशी योजना आहे, त्याचा फायदाही त्यांना झाला. त्याच्यामुळे या निवडणुकीच्या निकालामध्ये लाडकी बहीण, शेतकऱ्याची वीज बिल माफी आणि 3 गॅस सिलेंडरची अन्नपूर्णा योजना, ह्या योजना गेम चेंजर ठरतील. आणि तुम्ही जरा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करा. लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह होता, अल्पसंख्याकांना हाणून काढतील आणि संविधान बदललं जाणार. तो नेरेटिव्ह आता राहिलेला नाही. थोड्याफार प्रमाणात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, ह्या आरक्षणाचा सुद्धा त्यावेळेस फार हे होता. आता तो सुद्धा सरकारने एक केलं, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी केले. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही ही भूमिका ठेवली. आणि SC STचं आरक्षण सुद्धा अबाधित राहावं, एवढ्या चांगल्या चाकोरीबद्ध पद्धतीनं सरकारने काम केल्यामुळं मला असं वाटतं येणाऱ्या, आता काय 20 तारखेला निवडणूक आहे, 23 तारखेला निकाल आहे, आणि ह्या प्रश्नाचं 25 तारखेला मी स्वतः फोन करून गौरवजी आपल्याला उत्तर देणार. शेवटचा प्रश्न, एक युवक म्हणून मी आपली मुलाखत घेतली. आतापर्यंत अमोल मिटकरींच्या अनेक मुलाखती घेतल्या. मॅक्स महाराष्ट्राची कन्सेप्ट आहे अमोलजी, की आपण महाराष्ट्रामध्ये जाऊन नो फिल्टर नो एडिटिंग हे कन्सेप्ट. अमोल मिटकरींची गौरवने घेतलेली मुलाखत कशी वाटली मला एक आणि मॅक्स महाराष्ट्राबद्दल? मी अनेक लोकांना मुलाखती गौरवजी देतो. काही लोक मुलाखत घेण्यापूर्वी थोडंसं
म्हणजे मान मरातब किंवा कचकून किंवा तसं काय विचारायचं यांना, म्हणजे रिस्पेक्ट ठेवून मुलाखत घेतात की नाही हा प्रश्न विचारला तर यांना अडचणीचं ठरू शकतं. पण तुमच्यासारखा एक माझा दिव्यांग बांधव आज इतक्या लांबून प्रवास करून येतो, बेधडक मुलाखत देतो आणि असे बेधडक प्रश्न तुम्हाला वेळेवर सुचतात, ज्यांना सगळ्या गोष्टी निसर्गाने दिल्या असतील, म्हणजे कान नाक डोळे अगदी शाबूत दिली असतील त्यांनाही सुचू नयेत, अशा प्रकारे तुम्हाला सुचलं. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्राचा हा, मला असं वाटतं, त्यांच्या आतापर्यंतच्या या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या युगात तुमच्यासारखा अँकर, म्हणजे गौरव आपल्यासारखा अँकर जो आहे, तुम्ही लहान आहात माझ्यापेक्षा म्हणून मी भावासारखाच बोलतो, हा म्हणजे त्या सगळ्या याच्यामधला दीपस्तंभ आहे किंवा एक मानाचा तुरा आहे. आजपर्यंतच्या मुलाखतीमधली मला असं वाटतं ही सर्वात बेस्ट आणि बेधडक मुलाखत आहे. आणि ही बेधडक मुलाखत तुम्हाला नक्कीच सांगतो की अनेक आरोप प्रत्यारोप माझ्यावर होतील, अमोल मिटकरी असा बोलला, चुकीचा बोलला वगैरे वगैरे, पण ते माझं मत आहे. आणि तुम्ही इतक्या बिनधास्तपणे, आणि तुमची जी तळमळ मी पाहिली, अगदी तुम्ही तिथून निघालात, आलात, घर शोधलं, माझ्याकडे आलात, काय गरिबी आपलं चहा पाणी घेतलं, पण तरी इतक्या तळमळीनं मला सगळं विचारलं. आणि विचारताना तुम्ही एक अँकर म्हणून विचारत नव्हता, तुम्ही फुलेशाह आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या मनातलं मला सगळं विचारत होता. त्याच्यामुळे ही मुलाखत माझ्या जीवनातली चिरस्मरणीय मुलाखत आहे. आणि मला असं वाटतं ती पहिली आणि शेवटचा असा कोणतरी असेल की ज्यांनी माझी ही मुलाखत घेतली. थँक्यू अमोलजी. थँक्यू सो हे होते मच. अमोल मिटकरी, जे बेधडक बोलले. आगामी काळात राज्यात काय स्थिती होणार, राजकीय समीकरणं कशी जुळणार, ते त्यांच्या स्तरावर होऊ देत. मात्र या सगळ्यामध्ये जे सध्या राज्यकर्ते निद्रा अवस्थेमध्ये आहेत ते जागे होणार का, आणि जनसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सुटणार का, हे पाहणं महत्वाचं असेल. राज्यकर्त्यांना ठोकण्यासाठी, राज्यकर्त्यांना सवाल विचारण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र ही तुमची चळवळ आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. पाहत राहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात मॅक्स महाराष्ट्र.